नमस्कार, मी श्यामराव मोकाशी. हा व्हिडिओ प्रत्येकानं ऐकायला लगेच शेअर करा. रिक्षावाल्यांनी तर जरूर हा व्हिडिओ ऐका, पूर्ण ऐका आणि शेअर करायचा, की जेणेकरून आपली रिक्षाची परमिट असतात ते 5 वर्षच्या पहिलं 6 महिने, 2 महिने, 3 महिने किंवा 15 दिवस अगोदरी तुम्हाला ते नूतनीकरण करावंच लागतं. आणि जर तुम्ही मग 15 दिवसाच्या पुढे गेला तर मग तुम्हाला लेट झाले की लेट फी बसते, हे मात्र लक्षात ठेवा. आता जर आपल्या गाडीवरती बँकेचं कर्ज असेल तर बँकेची NOC लागते, म्हणजे परमिट नूतनीकरणासाठी ते देतात. कर्ज असेल तर, कर्ज नसेल तर काय त्याचा प्रश्न येत नाही. आणि मग आपल्या गाडीचे सगळे अपडेट पेपर स्वतः परवाना धारकाला RTOच्या समोर उभा राहावं लागतं. आणखीन 2 फोटो लागतात तुमचे तिथं आणि तुमचं ओरिजिनल परमिट, एवढंच खाली कागद लागतात. वाहनांच्या पेपर अपडेट पाहिजेत, म्हणजे समजा PUC, इन्शुरन्स, ह्या सर्व गोष्टी पाहिजेत. तर बँकेचं कर्ज असेल तर बँकेचं लेटर. मग तुम्ही सकाळच्या परी RTOला जावा. काही इकडे तिकडे कोणाला 1500 2000 द्यायची काही सुद्धा आवश्यकता नाही. स्वतःची कामं स्वतः करा, स्वतःचं रिक्षाचं परमिट स्वतः नूतनीकरण करा आणि ते सहज होतं ताबडतोब. फक्त काय आहे, काही गुमराह लोक करतात असे. आणि एक बाहेर तिथं RTOच्या समोरच्या भागात झेरॉक्सवाले असतातच, त्यांच्याकडून परमिट नूतनीकरणचा फॉर्म घ्यायचा. कुठल्याही RTOच्या समोर त्यांचा जमेला बसलेला असतो. जाताना आपला पेन खिशाला ठेवायचा, 2 फोटो बी घ्यायचे आणि मग त्या फॉर्म भरायचा. तुम्ही आता फॉर्म भरताना काय असतंय, तुमचं नाव असतंय, गाडीचा नंबर, CC नंबर, इंजिन नंबर, इन्शुरन्स कधीपर्यंत आहे, पासिंग कधीपर्यंत आहे, ह्याच गोष्टी त्याच्यात भरायच्या असतात. खाली आपली सही मारायची आणि तेच पेपर सर्व घेऊन RTO कार्यालयात खटला विभागात जायचं. खटला विभागातनं शिक्का मारून घ्यायचा. मग रिक्षा टॅक्सी परमिटच्या खिडकीवरती जायचं. कनिष्ठ कर्मचारी आणि वरिष्ठ कर्मचारी पेपर तपासून सही देतात. आणि RTOवाल्यांना एक पैसे खाण्यासाठी सवय लागलेली आहे, तुमचा दलाल कोण आहे, गुरु कोण आहे. तर त्याला सांगायचं, माझंच परमिट आहे, मी स्वतःच करतो, इथं आम्हाला काय नाही, मला 2 तासात रिन्यू करून पाहिजे. मग ते दोघांच्या सह्या घेतल्या की मग तिथं सहाय्यक परिवहन अधिकारी किंवा डेपोरी RTO यांची सही असते. ती सही घ्यायची आणि मग 500 रुपये परमिट रिन्यूची फी असते. ते सही झाले की मग त्यांना सांगायचं मला फी भरायची आहे. तर आता सर्वसाधारणपणे पूर्वी कॅशमधनं फी भरली जायची, परंतु आता ऑनलाईन झाल्यामुळं मग RTOमध्ये त्यांना ते पेपर द्यायचे, ते संगणकात टाकतील आणि तुम्हाला OTP देतील. OTP दिला की मग तुम्ही ऑनलाईननं फी भरायची. तुम्हाला जर ते शक्यतो जमलं नाही तुमच्या मोबाईलवरनं करायला, तर तुम्ही बाहेर ऑनलाईनवाले बसलेले असतात, त्यांना काही 10-20 रुपये द्या, ते तुम्हाला करून देतील. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. एका दिवसात तुमचं परमिट नूतनीकरण होतं, हे मात्र